नमस्कार. मी संदीप पाटील, संचालक, संकल्प नवोदय अकॅडमी, कुडित्रे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. काल नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी फॉर्म भरणं चालू केलं. यावर्षी नवोदयची परीक्षा असेल 28 नोव्हेंबर 2026 ला, म्हणजे अवघे 4 ते 5 महिनेच आपल्याकडे तयारीसाठी वेळ आहे. पण आणखी एक गोष्ट महत्त्वपूर्ण म्हणजे काय, तर नवोदयने यावर्षी अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल केला. त्यासोबतच नवोदयने फॉर्म भरत असताना सुद्धा बऱ्याचशाच गोष्टींमध्ये बदल केलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमामध्ये केलेला छोटासा बदल आणि फॉर्म भरण्यामध्ये केलेला छोटासा बदल, आपण छोटासाच का म्हणतो, तर आपण तयारी करणारे आहोत म्हणून छोटासाच असा शब्द प्रयोग करतो. आपल्यासाठी ते अवघड काहीच नाही. पण यावर्षी फॉर्म भरत असताना नवोदय विद्यालय समितीने जे त्यांचं प्रोस्पेक्ट आहे त्या प्रोस्पेक्टमध्ये एक गोष्ट क्लिअर केलेली आहे. तुमच्या फॉर्ममध्ये जर चुकी झाली तर तुमचा फॉर्म कॅन्सल होऊ शकतो. तुम्हाला 2026-27 ची नवोदयची परीक्षा देता येणार नाही. त्यामुळं मी सर्वच माझ्या संकल्प नवोदय अकॅडमीच्या पालकांना विनंती करतो की ज्यांना इंटरनेटबद्दल परफेक्ट माहिती आहे, जी व्यक्ती नेट कॅफेमध्ये मनापासून काम करते, अशा व्यक्तीकडे तुम्ही फॉर्म भरायला जावा. भलेही 100च्या ठिकाणी 200 रुपये तुमचं जाऊ द्यात, पण तिथं वेळ घ्या आणि व्यवस्थित चेक करून फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर त्याची जी काही PDF येते ती मला शेअर करा. ती PDF मी पुन्हा पाहतो आणि चूक नसेल तर आपला विषय संपतोय. पण फॉर्म व्यवस्थित भरा. त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये झालेला बदल, इथून मागं बुद्धिमत्तेला 40 प्रश्न 50 गुण होते, पण आता बुद्धिमत्तेला 20 प्रश्न 25 गुण करण्यात आलेले आहेत. आणि बुद्धिमत्तेचे जे 20 प्रश्न होते नंतरचे जे 21 ते 40 या ठिकाणी त्यांनी EVS म्हणजेच पर्यावरण हा घटक ऍड केलेला आहे आणि त्यांचे सुद्धा 20 प्रश्न आणि 25 मार्क असतील. थोडक्यात काय, तर बुद्धिमत्तेचं जे 40 प्रश्न होतं त्या ठिकाणी त्यांनी 20-20चं 2 भाग केलं आणि बुद्धिमत्तेचे जिथं 10 घटक होते त्या ठिकाणी बुद्धिमत्तेचं 5 घटक करण्यात आलेत. पुढं गणितमध्ये सुद्धा त्यांनी 3 घटक कमी केले आहेत आणि त्यातील अतिशय महत्त्वपूर्ण घटक कोणता असेल तर नफा तोटा हा घटक त्यांनी कमी केलेला आहे. मराठीच्या बाबतीत त्यांनी काहीही बदल केलेला नाही असं म्हटलं तरी चालेल. तर आता आपण नवोदयचा फॉर्म कसा भरायचा याविषयी बेसिक पासून माहिती घेऊया. बघा, सगळ्यात अगोदर आपण आपल्या गुगलला जायचं. गुगलला गेल्यानंतर नवोदय विद्यालय हा शब्द टाईप करायचा. नवोदय विद्यालय हा शब्द टाईप केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल. नवोदय विद्यालय हा शब्द टाईप केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल. ती वेबसाईट आहे अशा पद्धतीने, सगळ्यांना दिसते का बघा. यामध्ये यामध्ये तुम्ही गेल्यानंतर इथं क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने माहिती दिसेल, कक्षा 6 में प्रवेश हेतू ऑनलाईन आवेदन. इथं बेसिक सगळी तुम्हाला माहिती दिसेल आणि इथूनच आपल्याला काय भरायचं आहे, फॉर्म. इथं तुम्हाला दिलेला आहे क्लिक हर फॉर रजिस्ट्रेशन क्लास 6 JNV. बघा, इथून आपल्या फॉर्मची सुरुवात होते. पण फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात, त्या सूचना आपल्याला बघणं आवश्यक आहे. बघू शकताय, सगळ्यात महत्त्वपूर्ण सूचना आहे, फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे 31 जुलै 2026. आजची तारीख किती आहे बघा आणि फॉर्मची शेवटची तारीख किती आहे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर वेळेत आपण फॉर्म भरून घेऊया. त्यानंतर डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला योग्य वेळेत ॲडमिट कार्ड मिळेल आणि तुम्ही ते इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. पुढे परीक्षेची तारीख दिलेली आहे, ती तारीख आहे 28 नोव्हेंबर 2026 आणि तुमचा किंवा आपला जो निकाल नवोदयचा लागणार आहे तो निकाल लागणार आहे मार्चचा शेवटचा आठवडा किंवा एप्रिलचा पहिला आठवडा 2027. त्यानंतर नवोदय विद्यालय समितीने आणखी एक महत्त्वपूर्ण नियम सांगितलेला आहे. हे मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. इथं प्लीज नोट, म्हणजे ही गोष्ट तुम्ही वाचून घ्या. इथं त्यांनी सांगितलेलं आहे, तुमच्या विद्यार्थ्याने मागील वर्षी जर नवोदयचा फॉर्म भरला असेल आणि मागील वर्षी जर नवोदयची परीक्षा दिली असेल तर या वर्षी तुमच्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार नाही आणि तुम्ही जर फॉर्म भरला तर तो फॉर्म
निग्लेक्ट केला जाईल तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही असं इथं लिहिलेलं आहे. अ कॅन्डिडेट इज अलाउड टू द अप्लाय फॉर JNVST ओनली वन्स, म्हणजे एक वेळच तुम्ही फॉर्म भरू शकता. ड्युरिंग व्हेरिफिकेशन ऑफ द रजिस्ट्रेशन डाटा, तुमच्या डाट्याचं व्हेरिफिकेशन होईल. इट if it is found that the candidate had applied in previous year, the candidature of the candidate will be reject. जर तुम्ही मागील वर्षी परीक्षा दिली असेल किंवा मागील वर्षी जर फॉर्म भरला असेल तर तुमचा या वर्षीचा फॉर्म रिजेक्ट होईल असं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत. आता इथं लक्ष द्या. फॉर्म भरताना आपल्याला कोणती कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन फॉर्म भरता येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै आणि त्यानंतर परीक्षेची तारीख आहे 28 नोव्हेंबर. तर आता आपण फॉर्म भरताना आपल्याला नेमकी कोणती डॉक्युमेंट लागतील आणि ती नेमकी कोणत्या साईज मध्ये लागतील. बघा, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेले आहे. इंट्रोडक्शन फॉर द कॅन्डिडेट, विद्यार्थ्यांसाठी सूचना. द प्रोसेस ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हॉल्व्स ओनली सिंगल स्टेज, म्हणजे तुम्ही एक वेळच नवोदयचा फॉर्म भरू शकता. बघा बी, बघा, द रिझर्वेशन ऑफ द OBC कॅन्डिडेट शॅल बी implement as per central list. The OBC candidates not included in central list should apply is general candidate. जर ओबीसीचा कॅन्डिडेट असेल, ओबीसीचा उमेदवार असेल, त्यानं सेंट्रलचा दाखला जर काढला नसेल आणि स्टेटचा दाखला म्हणजे दाखला 8 नंबर आणि 9 नंबर अशा पद्धतीने ओबीसीला 2 दाखला असतात. 8 नंबरचा दाखला असतो तो राज्याचा असतो आणि 9 नंबरचा दाखला असतो तो सेंटरचा असतो. तुम्ही फक्त 8 नंबरचा दाखला जर अप्लाय केला किंवा फॉर्म मध्ये भरताना वापरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा तुम्ही जनरल मधून गणलं जाऊ शकता. इथं त्याने रिजेक्ट असा शब्द वापरलेला नाही, तुम्ही जनरल मधूनच काय करा तो फॉर्म भरा असं सांगितलेलं आहे. ओबीसीचा दाखला तुमचा 9 नंबरचा पाहिजे आणि 9 नंबरचा ओबीसीचा सेंट्रलचा दाखला असेल तर तुम्ही ओबीसी मधून जाल, अन्यथा तुम्हाला ओपन मधून परीक्षा द्यावी लागेल. 3 नंबरचा बघा काय केलंय. कीप द फॉलोइंग scanned copies ready before start filling the application JPG format only. आता JPG फॉर्मॅट म्हणजे काय तर फोटोच्या स्वरूपात फॉर्मॅट. तुम्हाला फॉर्म भरत असताना खालील प्रमाणे JPG इमेज हवे आहेत. म्हणजेच काय बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलंय कॅन्डिडेट सिग्नेचर, म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला विद्यार्थ्याची सही पाहिजे. आणि मी सर्वच पालकांना विनंती करतो की विद्यार्थ्याची सही वेगळी असं काय करायचं नाही. विद्यार्थ्याचं नाव आहे संदीप उमाजी पाटील तर विद्यार्थ्यांची सही फक्त अशीच करायची, दुसरं काहीच करायचं नाही. वेगळी सही विद्यार्थ्याची तुम्ही वापरू नका, या पद्धतीनंच सही वापरा. सही जी लागणार आहे त्या सहीची जी साईज आहे ती 10 ते 100 KB दरम्यान चालेल. सगळ्यात अगोदर विद्यार्थ्याची सही लागणार आहे. सही कशा पद्धतीने पाहिजे ती मी सांगितलेलं आहे. सहीचा फोटो हवा आणि ती 10 ते 100 KB मध्ये पाहिजे. तुम्ही नेट कॅपीत गेला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थित भरल्या जातील, पण तुम्ही जाताना विद्यार्थ्याची सही सोबत घेऊन जायची आहे. त्यानंतर तुमची सही सुद्धा लागणार आहे. 2 नंबरचा विषय आहे तो म्हणजे पॅरेंट सिग्नेचर साईज ऑफ सिग्नेचर शुड बी बिटवीन 10 ते 100 KB. ज्या पद्धतीने विद्यार्थ्याच्या सहीची साईज आहे त्या पद्धतीनं पालकांच्या सहीची साईज पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरायचा चिला त्यावेळेला तुमच्या विद्यार्थ्याची सही आणि त्यासोबत पालकाची सही सुद्धा एका कोऱ्या कागदावर करून घ्या आणि मगच नेट कॅपीत जावा. पुढला विषय आहे कॅन्डिडेट फोटोग्राफ साईज ऑफ इमेज शुड बी बिटवीन 10 ते 100 KB. बघा इथं विद्यार्थ्याचा फोटो सुद्धा पाहिजे. विद्यार्थ्याचा फोटो चांगला असू दे, 5वीत असणाराच फोटो असू दे, नाहीतर तुम्ही पहिलीत असणारा किंवा पाळण्यात असणारा फोटो देऊ नका, विद्यार्थ्याला अडचण येऊ शकतात. विद्यार्थ्याचा आत्ताचा नवीनच फोटो पाहिजे आणि त्या फोटोची साईज 10 ते 100 KB पाहिजे. फोटोच्या बाबतीत अजिबात चेंगटेपणा करू नका, नवीनच फोटो वापरा, प्राचीन काळातला फोटो वापरू नका. त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण मुद्दा इथं त्यांनी दिलेला आहे जो क्लिअर करणं गरजेचं आहे.
कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे तुमचं कास्टचं सर्टिफिकेट किंवा प्रवर्गाचं सर्टिफिकेट. SC ST OBC EWS आणि जनरल. इथून मागं EWS नव्हतं, पण यावेळेला EWS आलेलं आहे. In case of OBC category, only central OBC certificate issued by the complete government authority expected size of image should be 50 ते 300 KB. बघा, SC चं सर्टिफिकेट पाहिजे, ST चं सर्टिफिकेट पाहिजे, OBC चं सर्टिफिकेट पाहिजे किंवा EWS चं सर्टिफिकेट पाहिजे. पण यांच्यामध्ये स्पेशली त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्याकडे इतर सर्टिफिकेट पाहिजेतच, पण OBCच्या बाबतीत OBC चं सर्टिफिकेट सेंटरचंच पाहिजे. ST चं सर्टिफिकेट तुमच्याकडे राज्याचं असलं तरी काय अडचण येणार नाही, EWS राज्यात असलं तर काय अडचण येणार नाही, पण OBCचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमचं सेंट्रलचंच पाहिजे आणि त्याची जी साईज आहे ती 50 ते 300 KB ची साईज पाहिजे. त्याचा सुद्धा तुम्हाला काय लागणार आहे, फोटोज लागणार आहे. त्यानंतरनं दुसरी गोष्ट 5 नंबरचा जो मुद्दा आहे, इथं बऱ्याचशाच गोष्टी आपल्या ठरतील. रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ द parent issued by complete government authority if candidate does not process आधार नंबर. फक्त विद्यार्थ्याच्या आधार नंबरवरच विद्यार्थ्याचा पत्ता ठरवला जाणार नाही. योग्य अधिकाऱ्याची सही असलेला रहिवाशी पुरावा पालकांनी सादर करणं आवश्यक असेल. बघा, आधार कार्डवर पत्ता आहे माझा कोल्हापूरचा, म्हणून मी कोल्हापूरचा उमेदवार होणार नाही. त्यासोबतच योग्य त्या अधिकाऱ्याची सही असलेला कागद माझ्याकडे पाहिजे, जसे की डोमिसाईल सर्टिफिकेट. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल नेमकं काय पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले तुम्हाला या व्यतिरिक्त कोणतीही शंका असेल तर आम्ही जे प्रोस्पेक्ट दिले ते प्रोस्पेक्ट वाचून काढा. बघा, नवोदयचा फॉर्म भरत असताना आपल्याला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर विद्यार्थ्याची सही, त्यानंतरनं पालकांची सही, त्यानंतरनं विद्यार्थ्याचा फोटो, त्यानंतरनं विद्यार्थ्याच्या कास्ट सर्टिफिकेटचा फोटो आणि त्यानंतरनं विद्यार्थ्याचा रहिवाशी पुराव्याचा फोटो. या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आता आपण फॉर्म भरायचा कसा, या फॉर्मची प्रोसेस भरून घेऊया. कृपया निम्नलिखित पात्रता शर्तों को ध्यानपूर्वक पढ़ा. आता आपण ज्या पद्धतीने गोष्टी केल्या त्या सगळ्याच गोष्टी आहेत. इथं पहिल्यांदा सांगितलंय अभ्यर्थी ने पिछले किसी भी वर्ष सत्र में JNVST परीक्षा में भाग नहीं लिया है. म्हणजे इथून माग त्या विद्यार्थ्याने नवोदयची परीक्षा दिलेली नसलेली पाहिजे. त्यानंतरनं विद्यार्थ्याचं 5वी मध्ये ऍडमिशन 31 जुलै 2026 च्या अगोदर पाहिजे आणि शासकीय किंवा मान्यता प्राप्त शाळेतच त्याचं ऍडमिशन पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्ही एखाद्या अनाधिकृत शाळेत दाखला विद्यार्थ्याचा ठेवू शकत नाहीसा, अधिकृत शाळेतच दाखला पाहिजे आणि हा दाखला 31 जुलै 2026 च्या अगोदर त्या शाळेत जोडलेला पाहिजे. अभ्यर्थी एक भारतीय नागरिक आहे, ते काय आपल्याकडे सर्वांच्याकडे आहे. जो कोण विद्यार्थी परीक्षा देणार आहे तो भारतीय नागरिक असायला हवा. त्यानंतरनं इथं त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याचे माता पिता किंवा आई वडील आहे त्यांनी जे काही त्यांचं प्रोस्पेक्ट आहे ते व्यवस्थित वाचलेलं पाहिजे. आणखी तुम्हाला प्रोस्पेक्ट बद्दल काही शंका असतील तर तुम्ही इथून ते डाउनलोड करून घेऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा काय केले बघा, मेरे पास अभ्यर्थी का एक वैध आधार नंबर है अथवा किसी सक्षम सरकारी प्राधिकारी द्वारा जारी किया गया माता पिता का एक वैध निवास प्रमाणपत्र आहे. म्हणजे विद्यार्थ्याकडे एक तर विद्यार्थ्याचा आधार कार्ड पाहिजे, त्यासोबत ते नसेल तर सरकारी अधिकाऱ्याने जारी केलेला काय पाहिजे, माता पिता का वैध निवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवाशी पुरावा. मी तरी पालकांना विनंती करतो की विद्यार्थ्याचं आधार कार्ड हवेच, तुमचं आधार कार्ड हवं, त्यासोबतच तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या. रहिवाशी पुरावा म्हणून सर्वोत्कृष्ट ते असेल. त्यासोबत जर शक्य झालं तर ग्रामपंचायत मधून सुद्धा ग्रामसेवकचा सही सिक्का असलेला दाखला काढून घ्या. आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. बघा, यदि अभ्यर्थी अभिवाचक यह पुष्टि और घोषणाएं करते हैं कि अभ्यर्थी ऊपर दी गई सभी पात्रता शर्तों को पूरा करता है तो नीचे गए दिए बॉक्स पर क्लिक करे. विद्यार्थ्याने वरच्या जर सर्व सूचना वाचल्या असतील आणि त्या सूचनानुसार विद्यार्थी जर पात्र असेल तर इथून फॉर्म भरायला चालू करा. सरळ सरळ दिले
क्या आपके पास आधार नंबर आहे का. आता मी काय करतो, माझ्याकडे आधार नंबर आहे पण माझं वय जास्त होतंय आणि विद्यार्थ्याचा कुठलेही आधार कार्ड माझ्याकडे नाही म्हणून मी नो करतो. इथं नो केल्यावर मला इथं काय करावं लागेल ते तुम्हाला दाखवतो. मी काय केलं की आपके पास आधार नंबर है क्या, इथं मी पात्र झालं आणि इथं मी काय केलं आधार कार्ड नो म्हटलं. आधार कार्ड नो म्हटल्यावर मला सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट अप्रुव्ड रेसिडेंट सर्टिफिकेट पॅरेंट किंवा कॅन्डिडेटचं तुम्ही क्लिअर करा. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचा पुरावा असणारं त्याचं एक सर्टिफिकेट तुम्ही ॲड करा. आता मी काय करतोय एखादं सर्टिफिकेट ॲड करतोय. आता बघा या सर्टिफिकेटची साईज सांगितली आहे. मी काय करतो माझ्याकडे असलेला एखादा फोटो तात्पुरता ॲड करतो. हा फोटो तोपर्यंत मी ॲड केला. या फोटोचा काही संबंध नाही. मी आधार कार्ड किंवा आधार कार्डच्या व्यतिरिक्त एखादा पुरावा म्हणून हा फोटो टाकतोय. मला फॉर्मशी काही देणं घेणं नाही. पण या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे, एक तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड आणि आधार कार्ड नसेल तर विद्यार्थी ज्या जिल्ह्यात राहतो तेथील रहिवासी पुरावा. आता तात्पुरतं मी एक फोटो टाकतो आणि पुढे जातो. फॉर्म पुढे गेला. बघा काय झालं, फॉर्म बॅकला आला. यामागचं मुख्य कारण काय, तर जो मी पुरावा दिलेला होता तो पुरावा घेतला नाही. पुन्हा एकदा मी ट्राय करतो. बघा फॉर्म पुढे गेला. तोच फोटो टाकला आणि माझा फॉर्म पुढे गेला. तुम्ही आता मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, पण माझा फॉर्म सबमिट केल्यानंतर मला प्रॉब्लेम येऊ शकतो. मी काय सांगितलंय, माझ्याकडे सध्या माझा रहिवाशीचा पुरावा नव्हता म्हणून मी काय सांगितलं की मी तिथं सांगितलं की माझ्याकडे आधार कार्ड नाही म्हणून मी रहिवाशीचा पुरावा टाकलाय. तात्पुरता मी तिथे एक फोटो वापरला. मला काहीच प्रॉब्लेम आला नाही, फॉर्म पुढे गेला. इथं मला काय करायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्याचं नाव कॅपिटलमध्ये भरा. त्यानंतरनं पिता का नाम म्हणजे वडिलाचं नाव हे सुद्धा कॅपिटलमध्ये भरा. त्यानंतरनं माता का नाम म्हणजे आईचं नाव हे सुद्धा कॅपिटलमध्ये भरा. आणि यानंतरनं आपलं लिंग काय असेल ते मेल किंवा फिमेल यापैकी जे काही लिंग असेल ते लिंग भरा. त्यानंतरनं आपली जन्मतारीख जी काय आहे ती जन्मतारीख टाकून घ्या. त्यानंतरनं मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर द्या. आता मी माझा टाकला, माझा ईमेल आय डी सुद्धा आला. मी आता जन्मतारीख टाकत नाही. त्यानंतरनं कॅटेगरी टाका. आता मी काय टाकतो, माझी जनरल आहे, मी जनरल टाकतो. त्यानंतरनं अपंग असेल तर येस करा, नाहीतर आहे तसं राहू दे. त्यानंतरनं अपंग असेल तर तुमचे अपंग किती टक्के आहे ते इथं घ्यायचं आहे. अगोदर मी इथं लिहिलं मी अपंग आहे बाबा, मी काय आहे तर मला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. इथं जर मी डोळ्यांचं लिहिलं तर मला इथं काय लिहावी लागते, टक्केवारी लिहायला लागते. इथं बघा जर 40% पेक्षा जास्त मी अपंग असेल तरच माझा फॉर्म भरला जाणार, नाहीतर नाही. जर 40 पेक्षा जास्त नसेल तर मी काय असेल, अपंग नसेल. त्यानंतर माझा मी पिनकोड टाकला आणि हिथं आपल्या जिल्ह्याचं नाव येईल, हिथं आपल्या तालुक्याचं नाव येईल. आणि त्यानंतर हिथं क्या आप नॉईज अभ्यर्थी आहे क्या, इथं डायरेक्टच नाहीच म्हणून टाका, नो करा, विषय संपला. क्या कक्षा 5 की पढ़ाई का जिल्हा और निवास का जिल्हा एक है क्या, इथं यस करायचं. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यातच तुम्ही 5वीला आहात का. इथं जर मी जिल्ह्याचं नाव घेतलं, बघा हे मी भरत जातो. महाराष्ट्र, मी जिल्हा काढतो, माझा जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर काढला की माझा तालुका येतोय करवीर. भरत गेलं, बघा भरत गेलं की आपण पुढे जातोय. इथं आपण नो केलं तरी चालतंय. इथं गेलो आपण, इथं महाराष्ट्र आलं, चयन घ्या ब्लॉक. इथं जिल्ह्याचं नाव येतंय,
इथं तालुक्याचं नाव येतंय. पुढे गेलं की हिथं चुकायचं नाही. हिथं परीक्षेचं माध्यम आहे, सगळ्यांनी मराठी माध्यमच निवडा. हिथं गोंधळ होतो. हिथं मराठी माध्यमच निवडा. त्यानंतर इथली जी माहिती आहे ती सगळी माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपला करतो. हिथं काय करायचं बघा, तिसरीला तो कोणत्या शाळेत आहे, चौथीला तो कोणत्या शाळेत होता आणि पाचवीला तो कोणत्या शाळेत होता. म्हणजे इथं तिसरी, चौथी आणि पाचवीची तुम्हाला काय द्यायची आहे, माहिती द्यायची आहे. हिथं सगळीकडेच मान्यता प्राप्त, मान्यता प्राप्त आणि मान्यता प्राप्त करायचं आहे. त्यानंतर स्कूलची चिठी सगळ्यांनी, ग्रामीण असेल तर रुरल 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 करायचं आणि शहरी असेल तर अर्बन अर्बन अर्बन. इथं तुम्हाला काही वेगळं करायला लागत नाही. फक्त आपण महाराष्ट्रात शिकतो त्यामुळं महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी होते आणि शेवट कधी होते बघा. शैक्षणिक वर्षाची सुरुवात महाराष्ट्राच्या जून मध्ये होते म्हणून हिथं जून, हिथं जून आणि हिथं जून घ्या. आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्षाची शेवट हा मे ला होतो म्हणून हिथं मे, हिथं मे आणि हिथं मे घ्या बघा. आणि हे झालं की तुम्हाला काय लागतो, हिथं तुमच्या विद्यार्थ्याचा फोटो टाकायचा असतो, हिथं विद्यार्थ्याची सही टाकायची असते, हिथं आई वडिलाचं ज्याची कोणाची सही असेल ती सही टाकायची असते आणि हिथं तुमचं कास्ट सर्टिफिकेट टाकायचं असतं. ते झालं की तुमचा फॉर्म सेव्ह होतो आणि फॉर्म सेव्ह झाल्यानंतर तुम्ही कन्फर्म आहात का असं विचारतं. आणि तुम्ही जर कन्फर्म असेल तर तुम्हाला यस करायचं. तुम्हाला एक रजिस्टर नंबर येतो आणि त्यानंतर लगेच तुमची प्रिंट निघते. याचाच अर्थ तुमचा फॉर्म भरून झाला. बघा, नवोदयचा फॉर्म भरणं काहीच अवघड नाही, फक्त गडबड करू नका. इथं त्यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थ्याचं नाव घ्या, त्यानंतर पालकांचं नाव घ्या, आईचं नाव घ्या, विद्यार्थ्याचं लिंक घ्या, विद्यार्थ्याची जन्मतारीख घ्या, विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल नंबर घ्या, पालकांचा ईमेल आयडी घ्या, त्यानंतर कास्ट घ्या. अपंग असेल तर अपंग लिहा, तो किती टक्के आहे तो इथं घ्या. पत्ता संपूर्ण द्या, कारण कधी कधी पोस्टान सुद्धा तुमचं नवोदयला सिलेक्शन झालेलं येऊ शकतं. पिन कोड द्या. आणि त्यानंतर विद्यार्थी कुठं राहतोय तर तो महाराष्ट्र राज्यात राहतो, महाराष्ट्र राज्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि करवीर तालुक्यात. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे उस राज्य का चयन करे जिसमें विद्यार्थी 5वी कक्षा में पढ़ रहा है. उसका ह्याचं काय उत्तर येणार, महाराष्ट्र, ह्याचं कोल्हापूर आणि ह्याचं करवीर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, परीक्षेचं माध्यम विसरायचं नाही, सगळ्यांनी मराठी माध्यम असं करा. आणि त्यानंतर विद्यार्थी तिसरीला कुठं होता, चौथीला कुठं होता, पाचवीला कुठं होता या शाळेंची नावं लिहा. रिकॉर्डेशन म्हणजे मान्यता प्राप्त, इथं तुम्हाला हेच शब्द वापरायला लागतील. त्यानंतर विद्यार्थी ग्रामीण असेल तर रुरल लिहा, विद्यार्थी शहरी असेल तर अर्बन लिहा. हिथं बदल नाही, हिथं बदल नाही, हिथं बदल नाही, हिथं बदल नाही, हिथं कुठंच नाही. पण महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जूनला होते म्हणून हिथं जून, हिथं जून, हिथं जून. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्षाचा शेवट मे ला होतो म्हणून हिथं मे, हिथं मे, हिथं मे. हे झाल्यावर शेवटची स्टेप आपली असेल ती म्हणजेच काय, तर पहिल्यांदा सुरुवातीला विद्यार्थ्याचा फोटो, त्याची साईज तुम्हाला दिलेली आहे, त्यानंतर विद्यार्थ्याची सही, त्यानंतर पालकांची सही आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. हे झालं की सेव्ह आणि प्रिव्ह्यू करायचं. सेव्ह ज्यावेळेला करतोय आणि प्रिव्ह्यू करतोय त्यावेळेला आपल्याला संपूर्ण आपण भरलेली माहिती दिसते. आपली माहिती व्यवस्थित आहे का चेक करायचं. व्यवस्थित नसेल तर आपल्याला एडिट ऑप्शन दिसतो आणि व्यवस्थित असेल तरी सुद्धा एडिट ऑप्शन दिसतो. व्यवस्थित नसेल तर आपण त्यामध्ये बदल करा आणि पुन्हा सेव्ह आणि प्रिव्ह्यू करा. सेव्ह आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला एक शब्द येतोय फायनल सबमिट. फायनल सबमिट केल्यावर तुम्हाला एक रजिस्टर नंबर येतोय, तो रजिस्टर नंबर सुद्धा सोबत ठेवा मोबाईलमध्ये फोटो मारून. तसेच फॉर्मची प्रिंट सुद्धा काढून घ्या. एवढंच फॉर्म भरताना करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही शंका असू दे, संकल्प नवोदय अकॅडमीतील पालकांच्या सर्व शंका मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.